हाणामारीवेळी हल्लेखोर प्रचंड आक्रमक, दागिन्यांना हात लावला नाही पण 1 कोटींची मागणी केली. करीनानं सांगितला घटनाक्रम. करीनाचा पुन्हा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात आणखी एक संशयित छत्तीसगडमधून ताब्यात. हल्ला प्रकरणातील कनेक्शनबाबत पोलिसांचा तपास सुरू. सैफ अली प्रकरणात आतापर्यंत हल्लेखोराचे 5 सीसीटीव्ही फुटेज समोर. हल्ल्यानंतर आरोपीचा दादरमध्ये फेरफटका. मोबाईल दुकानात हेडफोनची खरेदी केल्याचंही स्पष्ट. सैफ अली खान नाही तर त्याचा मुलगा तैमूर होता हल्लेखोराच्या निशाण्यावर. जितेंद्र आव्हाडांच्या दाव्यामुळे दबावात आव्हाडांच्या डोक्यावर परिणाम झालाय. संजय शिरसाट यांचा हल्लाबोल. छगन भुजबळांच्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला 2 तास उपस्थिती पण नाराजी दिली दाखवून. पटेल आणि तटकरेंच्या आग्रहामुळे आल्याची माहिती. अजित पवारांची बोलणं नाही. अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची घोषणा. तर लाडक्या बहिणींनी दिलेली मतही परत घ्या. अमोल कोल्हेंचा टोला. 10वी-12वी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख. शिष्यवृत्तीच्या सोयीसाठी जात प्रवर्ग. शिक्षण तज्ज्ञांकडून टीका होताच बोर्डाचं स्पष्टीकरण. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. सुदर्शन गुले, सुधीर सांगळेसह सर्व आरोपींच्या कोठडीत वाढ. एबीपी माझाच्या बातमीनंतर पारधी समाजातल्या विद्यार्थ्यांना न्याय. प्रलंबित 87 जात प्रमाणपत्रांना तातडीची मंजुरी. एबीपी माझाचे आभार मानत पारधी समाजानं केला आनंदोत्सव. कोलकातामधल्या डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉय दोषी. सीबीआयकडून फाशीची मागणी. सोमवारी सुनावणी जाणार शिक्षा. नवी मुंबईतल्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये कोल्डप्लेचा शो. सायन पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी. मंत्र्यांनाही वाहतूक कोंडीचा मोठा फटका. वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवाचं सेलिब्रेशन. वानखेडे साकारणारे वास्तुरचनाकार शशी प्रभूंसोबत खास संवाद. तर विशेष माहितीपटातून स्टेडियमचा प्रवास उलगडणार. आज आणि उद्या दिवसभर माझावर क्रिकेट उत्सव. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात मोहम्मद शमीचं पुनरागमन. शुभमन गिल उपकर्णधार. बुमराचाही समावेश. फिटनेसवर निवड समितीचं बारकाईनं लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.